पहिला चेंडू अतिशय चांगला योग्य टप्प्यावर पडला. टप्प्यावर पडल्यानंतर त्याला उसळी सुद्धा मिळाली होती. पॅडवर आदळला चेंडू, परंतु धाव मात्र काही मिळत नाही आहे. प्रदीप निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी. पहिला चेंडू अतिशय योग्य टप्प्यावर टाकला होता आणि विकेट जी आहे ना थोडीशी त्या ठिकाणी जे विकेट ज्या ठिकाणी योग्य टप्प्याचा चेंडू आहे अशाच टप्प्यावर जागेवर टाकला होता चेंडू तो. पुढचा चेंडू मात्र टप्पा चुकला. चुकला तो हुकला, हुकला तो ठोकला. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. फोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स करून एक धाव मात्र प्राप्त केली जाते. दोन्ही फलंदाज शोर बदलतात, स्ट्राईक रोटेट करतात. एक धाव मिळाली या चेंडूवर सुद्धा. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून झालेली आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एक षटकार ठोकलेला आहे तो प्रदीपने आपलं खातं षटकारानिशी खोळून धावसंख्या 7 पर्यंत पोहोचवलेली आहे. आपल्या संघाचे दिलदार बागदांडा मागचे दोन्ही मॅच आपण बघितल्या. चेसिंग करणारे संघ जिंकले होते. यावेळेला बघूया कशा पद्धतीने सामना होणार. त्याचाच फायदा उचलत आगर सूर्य संघाने सुद्धा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. ओव्हर पिच डिलेव्हरी अतिशय चांगला दणकट शॉट, देखणा शॉट. हा पॉलीवर घेतला लॉंग ऑफ सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार दणदणीत चारुदत्तच्या बॅट. ओव्हर पिच डिलिव्हरी टाकतोय. क्या बात आहे, बहुत बढिया गेंद. अतिशय चांगल्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अनएक्सपेक्टेड उसळी. फलंदाजाला वाटलं नव्हतं उसळी एवढी, परंतु चेंडू शॉर्ट ऑफ लेन पण एवढा सुद्धा नव्हता. तिलक वर्मा ज्या पद्धतीने खेळतोय त्या पद्धतीने खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, त्याचा चौकार वसूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाही. चेंडू पुन्हा एकदा चेस्टवर आदळला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावसंख्या 13. आहा, चांगला चेंडू. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाला बघितलं गोलंदाजाने की फलंदाज ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, पुढे येतोय आणि बॅकफुटवर थोडासा मागे टप्पा घेतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर हळुवार पद्धतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि ह्या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटकाची सुद्धा समाप्ती होते. पहिलं षटक समाप्त झालं पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 13 रन्स ऑन द स्कोअर बुक. चांगली सुरुवात झालेली आहे ती दिलदार बागदांडा संघाची, परंतु त्या सुरुवातीवर पुन्हा चांगली मोहर करावी लागेल. कारण आपण 2 सामने बघितले. 40 धावा, 48 धावा आज पुरलेल्या नाही आहेत. काल भरपूर 40 धावांचा उच्चांक होता, परंतु आज 48 धावा सुद्धा चेस केल्या होत्या. त्याचप्रमाणे 41 धावांचं सुद्धा जे लक्ष होतं याच्या अगोदरच्या मॅचला ते सुद्धा एक षटक राखून पार केलं होतं. एक षटक समाप्त. 13 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक घेऊन अनिरुद्धच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे दुसऱ्या षटकासाठी पण कर्णधारांनी. बघूया समोर फलंदाज अनुभवी असा ऑलराऊंडर खेळाडू आहे तो चारुदत्त. प्रदीप नॉन स्ट्राईक एंडला चारुदत्त. दोन्ही आपण संघ बघतोय बागदांडाचे. अतिशय जबरदस्त संघ आहेत बागदांडा, दिलदार बागदांडा आणि दुसरा आहे जय हनुमान बागदांडा. दोन्ही संघ अतिशय चांगले सक्षम आहेत. आज दिलदार बागदांडाला बघतोय आपण थळच्या मैदानामध्ये, या तलवारच्या मैदानामध्ये. अतिशय नयनरम्य असं हे मैदान आहे. थोडीशी विकेटची आपण डागडुजी करायला पाहिजे, परंतु या वेळेला चेंडू त्याच्या रिच मध्ये येतोय. चेंडूला प्रॉपर कनेक्शन केलं जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा दर्जेदार षटकार. खराब चेंडू होता. लोअर फुलटॉस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू
बरोबर त्याच्या अंगावर मारताना फुलटॉसला बरोबर चांगलं टायमिंग साधलं, अचूक टायमिंग, अचूक फटका, षटकार. पुन्हा एकदा अतिशय चांगलं कनेक्शन करतोय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणखी कन्सिक्युटिव्ह इट्स अ ह्यूज अँड हँडसम षटकार. माझी नजर या विकेटवर स्थिर झालेली आहे. विकेटचा त्याने अंदाज घेतला, चेंडूचा टप्पा बघितला, चेंडू थोडासा लेग स्टम्पच्या साईडनी जाणारा चेंडू आहे, बरोबर त्याच्या चेंडूचा स्वतःला पोझिशन मध्ये आणलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला भिरकावून सुद्धा दिलं. ते फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला भिरकावून लावलं 6 धावांसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूंवर पहिल्या 2 षटकार आल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झालाय तो गोलंदाज अनिरुद्धवर, परंतु हा दबाव त्याला झुगारून द्यावा लागेल. त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे त्यांच्या कर्णधारांनी, बीसीसी आगरसुरे संघाच्या कर्णधारांनी. त्या पद्धतीने त्याला थोडासा सल्ला दिलेला आहे की नेव्हर माइंड, 2 षटकार गेलेत, तुला चांगलं कमबॅक करता येईल पुढचा चेंडू. परंतु पुढचं कमबॅक करताना चेंडू आणखी एक फुलटॉस, इट्स अ हॅट्रिक, इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट, षटकार. आयोजकांना विनंती आहे की कॅमेरामनला सुद्धा तुम्ही हेल्मेट किंवा काहीतरी प्रोटेक्शन द्या. त्या ठिकाणी प्लास्टिकची काच लावा, कारण कॅमेरा वाचलेला आहे. भाडं 5 ते 6 हजार आणि कॅमेरा 50,000. भाडं महागात पडेल. 6 धावा लागोपाठचे 3 चेंडू मात्र 3 षटकारांनी ठोकलेले आहेत. अतिशय चांगली सुरुवात या षटकामध्ये. धावसंख्या झालेली ती 31 धावा. चांगले हाणामारीची सुरुवात केलेली आहे. मागच्या मॅच पासून आपण बघतोय की षटकारांनी सुरुवात झालेली आहे ती अद्यापही षटकार बसणं थांबत नाही. विकेट तापली. हा चेंडू थोडासा दबाव, प्रेशर, दडपण गोलंदाजावर. चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. आता मात्र बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा त्याला कानमंत्र सुद्धा दिला असेल की हा एखादा चेंडू वाईट बॉल टाक आणि ऑफस्टम पिचिंग मारा कर, जेणेकरून धावसंख्येला थोडासा आळा भेटेल. खराब चेंडू टाकले होते तिन्ही. चांगला चेंडू एक वाईट टाकल्यानंतर थोडंसं फलंदाजाला बुचकळत पाडल्यानंतर एकदा अतिरिक्त दिल्यानंतर हा मात्र चांगला कमबॅक होतोय तो गोलंदाज अनिरुद्धचा. कमबॅक करणार जानता है ये गेंदबाज. अतिशय चांगला संघ आहे बीसीसी आगरसुरे. यंदाच्या 3 वर्षामध्ये आपण बघितलं, मागच्या 3 वर्षात टोटल अतिशय चांगलं खेळी करून दाखवली त्यांनी. हा सुद्धा चेंडू चांगला होता. कशा बशा पद्धतीने चेंडूला टोळावलं जातोय. चेंडू जातोय तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. एक धाव मात्र घेण्यापासून तो रोखू शकत नाही फलंदाजाला. धावसंख्या 33 धावा, 33 रन्स ऑन द स्कोर बुक. हे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्याचा रिझल्ट दिसतोय आपल्याला मैदानामध्ये. येस, मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायचा. हे षटक संपल्यावर आपण देऊया, नो डाऊट. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कैवल्य. तयार राहायचं आपण, थंडा जास्त प्यायचा नाही. चांगला चेंडू, जब सीधी घी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण चालू आहे, परंतु कदाचित काल त्याने परशाची खेळी बघितलेली असावी. परशाने आडवा सेडवा उलटा सुलटा खेळून त्या पद्धतीने सामना जिंकवला होता ना 2 सामने, तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूच्या नंतर आपण बघतोय धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा, 33 रन्स. चला मॅन ऑफ द मॅच देऊया. कैवल्य. कैवल्य मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायचे आहे. मिलिंद कोहली यांच्या हस्ते, गाव पाटील मिलिंद कोहली आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे कैवल्यला. कैवल्य वाकटी बेस्ट ऑलराऊंडर ऑफ साईराज वरसोली. साईराज वरसोली गावाचा हा उभरता हुआ सितारा. बॅटिंग बॉलिंग अतिशय सुंदर आणि बॅटिंग तर त्याहूनही सुंदर, अप्रतिम, लाजवाब. कैवल्य वाकटी, क्या बात है, बहुत बढ़िया, धन्यवाद. चलो गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन आलाय स्वरूप.
स्वरूप मात्रेच्या हातामध्ये तिसरं षटक सोपवलेलं आहे. दुसरं षटक थोडंसं महागडं गेल्यानंतर स्वरूपकडे आता चेंडू दिला आणि त्याला सांगितलेलं आहे की तुला धावा रोखायच्या आहेत, धावसंख्या रोखणं गरजेचं आहे. कारण आपल्याला कमबॅक करायचं असेल तर कमीत कमी 50च्या आतमध्ये संघ स्थिमित ठेवायला पाहिजे. 33 धावा धावफळ करायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चारुदत्त आणि प्रदीप तर जास्तीत जास्त लयमध्ये आलेला दिसलेला आहे. मागच्या षटकामध्ये त्याने हॅट्रिक केली होती षटकारांची. पहिला चेंडू या षटकातील राईट ऑफ द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. स्वैर चेंडूची या ठिकाणी नोंद सुद्धा केली जाते पार्थ बोडके यांच्याकडून. एक धाव अतिरिक्त होतोय. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 34 रन्स ऑन द स्कोर बुक. फुलटॉस चेंडू नाही बक्षेंगे. बॅटची एज घेतली. चेंडू फाईन लेग परिसरात जातोय, लॉंग लेग परिसरामध्ये. पण या स्ट्रोकवर खराब चेंडूवर एकापेक्षा जास्त धावा मात्र मिळत नाही आहेत. कारण स्ट्रोक प्रॉपर लागलेलं नव्हतं, प्रॉपर कनेक्शन झालेलं नव्हतं. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चांगली कामगिरी केली आणि फक्त एकच धाव घेतील याची खबरदारी घेतली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं होतं. स्वरूपला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. धावसंख्या 35 रन्स ऑन द स्कोर बुक विदाऊट लॉस. चांगली सलामी या ठिकाणी बघायला मिळालेली ती BCC आगरसुरेच्या अपोजिट खेळताना दिलदार बागदंडा संघातर्फे. पुन्हा फुलटॉस चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता, परंतु चेंडू जातोय तो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. एका धावेबरोबर स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. एक एक से काम नहीं बन सकता, ऐसा होता नहीं. एक एक से भी काम बन सकता है. कारण एक एक धाव घेत घेत एखादा षटकार लगावला तर धावसंख्येचा रतीबाई तो वाढत असतो. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 35 धावा. 35 रन्स ऑन द स्कोर बुक. चांगलं मार्गक्रमण आहे. जेव्हा डॉट डिलिव्हरी जाण्यापेक्षा एक धाव कधीही चांगली. स्ट्राईक रोटेट होते. समोरच्या फलंदाजाला खेळण्याची संधी प्राप्त होते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असेल तर गोलंदाजावर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधारावर थोडासा दबाव असतो. 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर हळवारपणे यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू येतोय. फलंदाज प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र चांगलं कमबॅक बोलावं लागेल काय केलेलं आहे ते. स्वरूपकडून अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. जी आवश्यकता होती त्याच्या संघाला तशा पद्धतीने अद्यापपर्यंत गोलंदाजी केलेली आहे. पहिले 3 चेंडूंवर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जातात. आपण बघतो बाउंड्री लाईनवर किती खेळाडू ठेवलेले आहेत. फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन असे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहेत. हा चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पॅडवर आदळतोय. जोरदार अपील होतं. अपिलामध्ये तथ्य नाही आहे. पंचांचा इशारा काय येतो बघूया आपण. लेग बायज. यस, दॅट्स अ सिग्नल महत्वाचे आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. 37 रन्स ऑन द स्कोर बुक विदाऊट लॉस. 37. चांगली भागीदारी आहे. अतिशय चांगली भागीदारी आहे. पण या भागीदारीवर अजून कळस चढवावा लागेल. कारण पहिले 2 सामने चेसिंग करणाऱ्या संघाने जिंकलेले आहेत. म्हणून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर कमीत कमी 50+ धावा जमवाव्याच लागतील. कारण समोरचा संघ सुद्धा त्याच पद्धतीचा संघ आहे, तगडा संघ आहे. खराब चेंडू आणि हा चेंडूला सोडलं तर मात्र फलंदाजाला दोष द्यावा लागेल, परंतु असं काही होत नाहीये. चारुदत्त पिटाळून लावतोय चेंडूला फाईन लेगच्या डोक्यावरून. आणखी एक जबरदस्त असा हा षटकार. पुन्हा एकदा जोरकस प्रहार केला जातोय. चेंडू मिड ऑफ करून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि एक चांगला झेल पकडला जातोय. अतिशय चांगला झेल या ठिकाणी आणि पहिली विकेट्स प्राप्त केली BCC आगरसूर्य संघातर्फे. पहिला
रन्स, एक गडी बाद, 43 धावा. बॅटर जरा फास्ट करा जेणेकरून आपल्याला 4-3 असे सामने खेळवता येतील शेवटपर्यंत. 43 रन्स ऑन द स्कोर बुक. 3 षटके पूर्ण झालेले आहेत. शेवटचं षटक, चौथं षटक. गोलंदाजीसाठी बॉलर्स सार्थक म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्सचा हा संघ, BCC आगरसुरे. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय, परंतु कालच्या सारखंच ते क्षेत्र थोडंसं अवघड आहे षटकार बसण्यासाठी. आणि आल्या पावली माघारी, पहिल्या चेंडूवर माघारी परतवलं जाते. चांगली खेळी केली होती ती फलंदाज प्रदीपने, आणि ह्या मोठा स्ट्रोक्स मारण्याच्या प्रयत्नात आता तो सुद्धा बाद. दुसरा गडी लागोपाठ सलामीची जोडी मात्र यावेळेला मैदानाच्या बाहेर येते. नवीन फलंदाज आता आपण बघतोय फलंदाजीसाठी साहिल. साहिल आणि भावेश ही जोडी मैदानात आहे. भावेशला अद्यापही स्ट्राईक मिळालेला नाहीये. साहिल मात्र खेळण्यास तयार झालेला आहे. बघूया साहिल कशा पद्धतीने खेळणार. अति चांगली गोलंदाजी बघायला मिळाली सार्थककडून. पहिल्या चेंडूवर त्याने आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी चांगली सफलता प्राप्त केली. पुढचा चेंडू ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक स्वीपरला तयार आहे आणि चांगली फेक, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजाला गॅदर करता आलेला नाही चेंडू. एक धाव वगैरे मिळत होती त्या ठिकाणी. बघता बघता दुसरी धाव सुद्धा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. 2 धावा आल्या आल्या खातं उघडले. 2 धावेनिशी आपलं ते सार्थक साहिलने. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. 45 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 45 रन्स, 45 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साहिल, सार्थक. साहिल यावेळेला तटवण्याचा चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात चांगली फेक सुद्धा होती, परंतु कलेक्शन चांगलं नव्हतं. परंतु चांगलं या ठिकाणी क्रिकेट बघायला मिळालं ते दोन्ही संघांकडून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव मात्र घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाही आहेत. डायरेक्ट हिट असती तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. एका धावेनिशी संघाची धावसंख्या होती ती 46 धावा. 46 रन्स ऑन द स्कोर बुक. रखरखत ऊन या ठिकाणी. फलंदाजाला साजेस, क्या बात आहे, बहुत बढिया गेंद. टप्पा पाडल्यानंतर झपकन चेंडू आतमध्ये येतोय. पंचांकडे आशेने बघतोय फलंदाज, परंतु पंच दर्शवतात की इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारे चेंडूवर इशारा येत नाही आहे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी काउंट केली जाते. ते आमचे गुणलेखक पार्थ बोडके यांच्याकडून. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे किंवा बदल नाही. 46 धावा धावफलकावर आहेत. अद्यापही 2 चेंडू येणं बाकी. परंतु यावेळेला चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन. हा पॉलीवर घेतला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू पिटाळून लावलेला आहे. अतिशय चांगला सुंदर झडाके. जी आत्तापर्यंत किफायतशीर पडली होती, परंतु या 5वा चेंडू ओव्हर पिच टाकला आणि भावेशने मात्र चेंडूला बरोबर बघितलं. ओव्हर पिच डिलिव्हरी आहे. त्याला चांगल्या पद्धतीने चेंडू स्वतःला पोझिशनमध्ये आणलं आणि चेंडू सरळ भिरकावून दिला तो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. परंतु हा चेंडू, क्या बात आहे, कमबॅक करणारा हा चेंडू होता. शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू लाजवाब टाकला होता तो सार्थकने. या षटकाची समाप्ती केलेली झालेली आहे आणि धावसंख्या आहे या स्पर्धेमधील उच्चांक 52 धावांचा. 52 रन्स ऑन द स्कोर बुक. परंतु या मैदानामध्ये तसा धावांचा उच्चांक जरी झाला तरी तो अवघड नाही आहे. हे BCC आगरसुरे संघाने बघितलेलं आहे. बघूया कशा प्रकारे 53 धावा काढतात. आणि हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय ते ऋतिक लोंढे यांच्याकडे. याच्या नंतरचा सामना कोणता आहे हे थोड्या वेळा डिक्लेअर होईल. यांच्यातील विजेता संघ, एक मिनिट,
यांच्यातील विजेता संघ विरुद्ध साईराज वर्सोली या दोन संघांमध्ये सामना होणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्रेपन्न धावांचं लक्ष्य आहे. ते ऋषभ राजेश राहुल पुरस्कृत बीसीसी आगरसूर्य संघाला आणि ह्या संघातील खेळाडू साहिल मात्रे यांनी जर षटकारांची हॅट्रिक केली तर मात्र राजेश राहुल त्यांचे स्पॉन्सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद विकास दादा. वळूया आपण मैदानाच्या दिशेने. दुपारचं सत्र मैदानाच्या वरती आपण पाहतोय. 52 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि मात्र 53 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते बीसीसी अगरसुरे या संघासमोर. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि मात्र 24 चेंडूमध्ये 53 धावा बनवण्यासाठी मात्र बीसीसी अगरसुरे संघाची सलामीची जोडी पाठवायची आहे. चला स्पीडअप करा. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ साईराज वर्सोली या संघासोबत 2 हात करणार. चांगल्या प्रकारे सामना मैदानावरती आपण आजच्या दिवसातील विकासदादा पाहिले तर दोन्ही सामने चेसिंग करत असताना संघ विजयी झालायत. आता मात्र हा तिसरा सामना मैदानावरती 53 धावांची आवश्यकता आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये अवतरित होते. अगरसुरे या संघाकडून अनिरुद्ध आणि त्याचा साथीदार फलंदाज साहिल. साहिल मात्रे याला सुवर्ण संधी आहे. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर राजेश संघाचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला मित्रांनो, अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. आपल्या फलंदाजांना पाठबळ मिळण्यासाठी ते कॅश प्राइज लावलं जातंय. निर्धारित 24 चेंडूमध्ये 53 धावा बनवायचा आहेत, पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी अनिरुद्ध आणि साहिल मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तलवार क्रीडांगणावरती पाहायला मिळते. आपण पाहतोय ही स्पर्धा श्री गणेश स्थल चालमाला आयोजित आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025. चला सामन्याला सुरुवात होते. जास्तीचा वेळ द्यायचा नाहीये. दोन्ही ऑफिशियल पंच चला स्पीडअप करायचंय. आणखी खूप सारे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती. भावेश ज्याने मात्र फलंदाजी करत असताना एक उत्तुंग असा षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. तोच गोलंदाज आता मात्र पहिलं षटक घेऊन येतोय. दिलदार बागदांडा विपक्ष आपण संघ पाहतोय बीसीसी अगरसुरे. बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे संघ मैदानावरती अनिरुद्ध आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय आणि त्याचा साथीदार फलंदाज साहिल मात्रे नो स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगला फटका आहे, तिथे मात्र हवेत गेलाय चेंडू आणि मात्र पकडलाय झेल. पहिला लागलेला हादरा बीसीसी अगरसुरे संघाला. थँक्यू डीजे मास्टर. नवीन येणारा फलंदाज राज. बघूया राज कशा प्रकारे फलंदाजी करणार. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. जर आपल्या संघाला 53 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा असेल तर चौकार षटकार सिंगल डबल च्या साह्याने धावफलक हलतं ठेवावे लागणार आहे. 0 या धावसंख्येवर अद्यापपर्यंत अनिरुद्ध गोल्डन डकचा शिकार ठरलाय. 0चा चष्मा घालून तंबूच्या दिशेने परतलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय भावेश. दिलदार बागदांडा या संघाकडून गोलंदाजी करतोय.
यावेळेस चेंडू पॅडल स्वीप केलाय, सुंदर फटका, नेत्रदीपक फटका, ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फॉर चौकार. चांगला फटका, पॅडल स्वीप केला आणि मात्र आपल्या संघासाठी चौकार वसूल केलाय फलंदाज राज. चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, ओर कव्हर, इनसाइड आउटचा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, अजून एक येतोय चौकार. व्हावी लागते आणि मात्र चौकारांची भाषा इथे मात्र बोलली जाते राजच्या बॅटमधून. यावेळेसचा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे फटके होत होते परंतु स्विच इट करण्याचा त्याचा काहीसा मोह आवरला नाहीये आणि मात्र हा चेंडू मात्र बॅटवरती स्पर्श करतोय आणि मात्र हा चेंडू डॉट येतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावफलकावरती 1 गडी बाद, 8 धावा स्कोर कार्ड वरती बीसीसी आगरसुरे या संघाच्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु तोपर्यंत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र 1 धाव वाढली जाईल स्कोर कार्ड वरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती. साहिल मात्रे सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये असलेला हा फलंदाज अनेक लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, नामवंत फलंदाज आहे. 2 ते 3 वर्षामध्ये नावलौकिक झालेला असा हा खेळाडू अगरसुरे गावातील साहिल मात्रे, याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 लगातारच्या चेंडूवरती 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय, तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूने घेतली उंच भरारी, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, 4 धावा. चला मित्रांनो, पहिल्या षटकाचा मात्र इथे खेळ समाप्त होतोय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 13 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 53 धावांचं लक्ष समोर होतो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या प्रकारे कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. आता मात्र इक्वेशन बदललंय, 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता. नवीन येणारा गोलंदाज चारू दत्त, चांगला एक ऑलराऊंडर कॅटेगरी मध्ये असणारा हा गोलंदाज, एक अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना त्याच्या सुद्धा बॅट मधून आपण एक उत्तुंग असा षटकार पाहिला. आता मात्र गोलंदाजीची भूमिका कर्णधाराने त्याच्याकडे सोपवली आणि मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती डावकुरे हाताचा गोलंदाज चारू दत्त. समोर फलंदाज 2 चौकाराच्या मदतीने राज पाहायला मिळतंय. इनसाइड आउटचा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि मात्र इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती चुकीला माफी नाहीये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. हातामध्ये होता झेल परंतु झेल इथे मात्र निसटलाय. लाईफलाईन मिळाली ती मात्र राज याला. साहिल स्ट्राइक एंड वरती चांगल्या प्रकारे फलंदाज साहिल पाहायला मिळतोय. ह्या चेंडू बॅटची लिडिंग एज लागली. 1 बाउन्स विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये चेंडू जातोय. चांगल्या प्रकारे कामगिरी मैदानावरती संमिश्र षटकाकडे आपण वाटचाल करत असताना चारू दत्तला पाहतोय. चांगल्या प्रकारे व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. डावकुरे हाताचा गोलंदाज, आउटस्विंगर पद्धतीची गोलंदाजी वारंवार त्याच्याकडून पाहायला मिळते आणि ही मात्र खराब चेंडू, नो चेंडू आहे, मातीची विकेट आहे आणि मात्र या नो चेंडू वरती 2 धावा पळून काढल्यात. नो प्लस
2 धावा, 3 धावेचा बोनस आपल्याला अगरसुरे संघाला पाहायला मिळतोय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. चला मित्रांनो, फ्री हिट चेंडूची संधी आहे साईल याला. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र जोरकस मारा, फ्री हिटचा संधी आहे आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दिलदार बागदांडा क्षेत्ररक्षण करतोय, स्विच हिट केलाय. यावेळेसचा चेंडू वरती बराच काल चेंडू हवेत पकडलाय झेल आणि मात्र साईल बॅक टू द डगआउट. निर्धारित 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती 21 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत, ते अगरसुरे या संघाचे. नवीन येणारा फलंदाज विवेक बनकर. बघूया, विवेक बनकर एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि मात्र आता आपल्या संघाला त्या फलंदाजीची तशी कामगिरी करण्यासाठी विवेक बनकर याला पाठवलंय. 53 धावा बनवायच्या आहेत आणि मात्र धावफलकावरती 21 धावा लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि विवेक बनकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अलिबाग तालुक्यातील नामवंत संघ आणि या नामवंत संघांमधील ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी मैदानामध्ये चारू दत्तच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आणि मात्र आता नवीन फलंदाज विवेक. हा मात्र हलव्यार गतीने टाकलेला चेंडू, व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका, दुसऱ्या धावेचा कॉल आणि मात्र दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट होते आणि या 2च्या मदतीने 23 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. चांगल्या प्रकारे सिंगल डबल वरती सुद्धा भर द्यावा लागेल. षटकार चौकार जरूर हवेत, परंतु सिंगल डबलने सुद्धा स्कोरबोर्ड इथे मात्र हलतं राहतंय मित्रांनो. 23 धावा स्कोर कार्ड वरती, षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी दुसऱ्या षटकातील. हा चेंडू चांगला आहे, फिरवलाय चेंडू, समोरून मात्र वळण घेतलंय या चेंडूने. दुसऱ्या षटकाची इथे पंचांचा इशारा आलाय. इतर मात्र षटक समाप्त असल्याचा आणि मात्र 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चला मित्रांनो, 12 चेंडू आणि मात्र 30 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटकामध्ये 15चं समीकरण आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय साहिल. 12 चेंडू आणि मात्र 30 धावेचं समीकरण. प्रति षटकामध्ये 15ची सरासरी राखावी लागेल सामना जिंकायचा असेल अगरसुरे संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, काहीसा स्विच हिट करायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. धीम्या गतीने टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. चेंडू आलाय तो म्हणजे डॉट. समीकरण बदललं जाते. 11 चेंडू 30चं समीकरण. 11 चेंडू मध्ये हल्लीच्या फास्ट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायचं गेलं तर मात्र 5 बाहेर मारायचे आहेत. परंतु बघूया, गोलंदाज सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पहिलाच चेंडू त्याने मात्र डॉट टाकलाय.
हा चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा, परंतु तिथे फसवलंय ते म्हणजे, परंतु अक्षरशः हातातून पुन्हा एकदा निसटलाय तो म्हणजे झेल. पुन्हा एकदा राजला जीवनदान मात्र लाभलं जातंय. अकुट टप्प्याचा चेंडू होता. खरपूस समाचार घेता आलेला नाही आहे, परंतु लाईफलाईन सुद्धा मिळाली ती राज याला. समीकरण बदललंय मित्रांनो. 29 धावा पाहिजे 10 चेंडू मध्ये. चांगल्या प्रकारे विवेक आहे, तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवीत आहेत, परंतु विवेकला सुद्धा आपल्या बोटांच्या जादूवरती ते मात्र नाचावं लागलंय. अशा प्रकारे गोलंदाजी मित्रांनो करतोय तो गोलंदाज साहिल. चांगली गोलंदाजी. अद्यापपर्यंत 3 चेंडू त्याने फेकले. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू टाकला, त्याच नंतर सिंगल आली आणि पुन्हा एकदा डॉट मध्ये. अद्यापपर्यंत त्याने एकच धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. हा चेंडू वरती यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावफलकावरती 30 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 53 धावांचा पाठलाग करत असताना विवेक बनकरच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. आणखी एक उडवलाय, तुडवलाय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा काउ कॉर्नरच्या लागले. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी तिसऱ्या षटकामधील. विवेक बनकर ऑन फायर. पहिले 3 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती होते विकासदादा, परंतु 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. शेवटचा चेंडू जोरदार पायचीच्या स्वरूपामध्ये पकडलंय. लेग बिफोरचं जोरदार अपील होतं. फलंदाज विवेक बनकर बॅक टू द डगआउट. सहा चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू आणि 17चं समीकरण. मयूर येतोय नवीन फलंदाज. साहिलच्या गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं मित्रांनो तर 3 चेंडू साहिलच्या नावावरती राहिलेले, परंतु त्याने मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील आणि पंचांनी मात्र ते अपील उचलून पकडलं. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 17चं समीकरण असताना राज याला 2 जीवनदान लाभली होती, परंतु बघूया जीवनदानाचा फायदा उचलतोय का. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. A1 क्वालिटीचा षटकार. आता मात्र समीकरण बदललं जाते. ओमच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. 5 चेंडू आणि 11 धावसंख्येचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमनेच रातचा झेल सोडला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि ओमच्याच गोलंदाजीवरती पहिलाच आक्रमण चढवलंय ते फलंदाजाने. स्विच इट केलाय. चांगला फटकाय, नेत्रदीपक फटकाय. चेंडू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर चौकार.
आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येचं समीकरण. राजने मात्र ज्याला लाईफलाईन भेटली होती त्याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्या. तिसरा चेंडू बघूया. यावेळेस चेंडूवरती चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चकलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 5 धावा 3 चेंडू. काय घडतंय या क्रिकेटच्या खेळामध्ये? शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. 3 चेंडू 5 धावा. राजच्या बॅटमधून एक षटकार चौकार आपण पाहिलाय. या षटकामध्ये हा चेंडूवरती नोचा इशारा सत्यम मिस्त्रीच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑफिशियल पंच. आणि हा थ्रो सुद्धा खराब. पुन्हा एकदा काय घडतंय क्रिकेटच्या खेळामध्ये आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद आहेत. तब्बल 4 धावा हा पकडल्या जातील स्कोर कार्ड वरती. 3 धावा पूर्ण झाल्या. 4थी धाव घेत असताना बाद आणि 9ची 1. एक धावसंख्येची आवश्यकता आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 धावा पूर्ण झालेल्या आणि 4थी धाव घेत असताना बाद झालाय आणि एक 9ची धाव. फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. जो मात्र झेल ओम याने सोडला होता फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये राज याचा, परंतु तो झेल मात्र या मॅचचा टर्निंग पॉइंट झालाय. 3 चेंडू आणि 1चं समीकरण असताना गोलंदाज ओम. गोलंदाजी ट्रॅक वरती दिलदार बागदांडा या संघाकडून. शेवटचा चेंडू आणि मात्र हलवार गतीने खेळून काढलाय आणि या सामना विजयी होतोय बीसीसी अगरसुरे संघ.